नमस्ते. अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते. आज मी तुम्हाला बोटनेक प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे. डायरेक्ट कपड्यावरती आपण कटिंग करणार. या ठिकाणी बघा, ब्लाऊजची पूर्ण उंची 14 आहे. मागचा भाग तयार करून घ्यायचा आणि त्यात अर्धा इंच जास्त पूर्ण उंची घेतली आपण, अर्धा इंच जास्त 14 मध्ये अर्धा इंच घेतले. शोल्डर 14 आहे, तर या ठिकाणी बघा 7 इंच शोल्डर. ब्लाऊज सिवलेस आहे. या ठिकाणी आपण बाकीच्या जेवढी शोल्डर घेतली तेवढी मोंढा उंची घेतो, पण या ठिकाणी मी मोंढा उंची 6 घेणार. 34 छातीचा आहे. छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच. या ठिकाणाहून फक्त अर्धा इंच घ्यायची मागील मुंड्याची गोलाई. या ठिकाणी घडी बघा 10.5. या ठिकाणावरून आता आपण शोल्डर 7 आहे. शोल्डरकडून जी पट्टी आहे गळ्याची आपल्याला 2 इंचाची घ्यायची, तर इथं 2.5 इंचावरती मी मार्किंग करते. तयार शोल्डर पट्टी आपल्याला 2 इंच हवी आहे. आणि या ठिकाणी बघा इथं 2.5 घेतले, इथं 4.5. मागील गळा उंची 2 इंच आणि या ठिकाणी अशी गोलाई करून घ्यायची. जर या ठिकाणी तुम्हाला कुठला आकार द्यायचा असेल तरी देऊ शकता. वेगवेगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी करू शकतो. पुढील हुकचा असणार आहे, तर शिलाई मार्जिन जेवढी आपल्याला ठेवायची, शिलाई मार्जिनसाठी आपण कापड पकडतो तर तेवढं इथं मार्किंग करून घ्यायची आणि त्याच्यानंतर हा ब्लाऊज आखून घ्यायचा. या ठिकाणी बघा ही शोल्डर, पुढची सुद्धा गळा उंची या ठिकाणी मी इथं दाखवायला 2.5 इंच घेतली, पण आपण या ठिकाणी जास्त घेऊ शकतो. तर मी या ठिकाणी बघा 5 इंच घेते. त्यानंतर टक्स उंची छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच, तर या ठिकाणी बघा 10. इथून 3.5. आता आहे तेवढंच घेतलेली तर मार्किंग केलेलं आहे, तर त्याच्याखाली आपल्याला 1.25 इंच किंवा 1 इंच जास्त घ्यायचे. मागील उंचीपेक्षा पुढील उंची कोणत्याही ब्लाऊजला आपण 1 इंच जास्त घेतो. आता हे आपण टक्स उंची घेतली, टक्स अंतर घेतलं. आता या ठिकाणचं टक्स अंतर
2 इंच, तर इथंसुद्धा आपण 2 इंच घेणार. आणि इथं जे आपला प्रिन्सेसचा जॉईंट येतो त्याचे अर्धा इंच हे जोडून घ्यायचे. त्यानंतर ही जी आपली खाली लाईन मारून घ्यायची आणि दोन्ही साईडला जोडून घ्यायचं. या पद्धतीने आपण बोटनेक प्रिन्सेस ब्लाऊजची मार्किंग केली. आता कटिंग करून घेऊ. तर मी या ठिकाणी व्ही गळा घेतला. थोडीशी तर गोलाई देते. आधी मी गोलाईमध्येच घेतला, पण परत म्हणलं वेगळा शिवावा थोडा. ह्या ज्यांचा ब्लाऊज आहे ते आपल्या ओळखीच्याच आहे. जर आपण काही बदल केला तर त्यांना आवडतो. म्हणजे ते असं म्हणणार नाही की तुम्ही मनाने का ताई वेगळा शिवला. तर ठीक आहे, कधीतरी आपण वेगळं घालूया असं त्यांना पण आपल्या आवडीने ब्लाऊज शिवला तरी चालतो. फक्त ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित आला पाहिजे एवढंच त्यांचं म्हणणं असतं. ज्यावेळेस आपण सुळसुळीत कापडाचा ब्लाऊज शिवतो तर जास्त एक्स्ट्राची पण कापड ठेवायची गरज नाही आहे. कारण की तुम्ही जास्त जर ठेवलं ना तरी तुम्हाला त्रास होणार. अस्तर चांगलं घेत या अशा कपड्यासाठी, सुळसुळीत कपड्यासाठी अस्तर चांगल्या क्वालिटीचं वापरायचं. ब्लाऊज शिवताना कुठलाही त्रास होत नाही. हा ब्लाऊज खूप सुळसुळीत आहे.
अशा पद्धतीने ह्या ब्लाऊजची आपण कटिंग केली. आता याची शिलाई लवकरच तुम्हाला पाहायला भेटेल कसा शिवला, तर नक्की बघा. आता याच्यामध्ये मी कमरपट्टी येईल, हुकलूकची पट्टी येईल, गळपट्टी येईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा.